नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. नांदणी येथे श्री बिरलिंगेश्वर श्री महालिंगेश्वर यात्रेची पालख्यांची भेट. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील श्री बिरलिंगेश्वर श्री महालिंगेश्वर यात्रा महोत्सवाला शनिवारी दिनांक 25 ऑक्टोबर 2025 पासून सुरुवात झाली. शनिवार सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गंगास्थळ 9 वाजता श्री बिरलिंगेश्वर श्री महालिंगेश्वर पालखीचे आगमन, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ढोलावरची कन्नड गाण्यांचा जुगलबंदी कार्यक्रम संपन्न झाला. शनिवार सायंकाळी सर्व पालख्यांचे आगमन झाले. शनिवार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इंडी तालुक्यातील बदगुंती येथील वाजण्याच्या सुमारास महालिंगराया महात्म्य अर्थात गुरु शिष्य भेटी नाटककार कन्नड नाटक संपन्न. रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता अक्षता सोहळा, सकाळी 11 वाजता बिरलिंगेश्वर पाळणा कार्यक्रम सोहळा संपन्न. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बसवेश्वर सारवाड यांच्या दुर्गादेवी गोंबे कुणिता कला संघाचा कार्यक्रम संपन्न. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नांदणीचे ग्रामदैवत श्री बिरलिंगेश्वर पालखी, नांदणीचे ग्रामदैवत श्री महालिंगेश्वर पालखी इंगळगी, श्री रेवणसिद्ध पालखी चिंचपूर, श्री ब्रह्मदेव पालखी शिंगडगाव, श्री धुळी महाकालेश्वर पालखी अंत्रोळीची मायक्का पालखी विनायकनगर, श्री जेटिंगराया पालखी या वरील देवांच्या पालखीचे नयनरम्य भेटीचा कार्यक्रम संपन्न झाले. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चित्रविचित्र शोभेचे दारुकाम संपन्न झाले. यानंतर यात्रा कमिटीकडून यात्रेत सहभागी झालेल्या ग्रामस्थ मंडळींसह पंचक्रोशीतील हजारो भक्तांच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. ही संपूर्ण यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी समस्त नांदणी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. संपादक गुरुदादा गायकवाड, महाराष्ट्र सुखदेव न्यूज, नांदणी. माळप्पा रामण सुरवसे, प्रॉपर नांदणी तालुका, दक्षिण सोलापूर. कडपंचमी या ठिकाणी आम्ही हाल मताचे 7 पालख्या गोळा करून ते भेटीचा कार्यक्रम आयोजित करतो दरवर्षाप्रमाणे. त्यामध्ये शिंगडगावचे सोनारसिद्ध, अंत्रोळीचे मायादेवी आणि चिंचपूर गावचे ब्रह्मदेव आणि इंगळगीचे रेवणसिद्ध आणि सोलापूरचे जट्टिंगराया आणि गावातील महालिंगेश्वर आणि बिरलिंगेश्वर हे 7 पालख्या गोळा करून त्यांचे कडपंचमी या दिवशी आम्ही भेटीचा कार्यक्रम साजरा करतो. या निमित्ताने 2 दिवस गावामध्ये महाप्रसाद ठेवला जातो आणि पंचक्रोशीतले जवळजवळ सगळे लोक या भेटीसाठी येतात आणि गुरुशिष्य महात्म्य हे नाटक, हे पौराणिक नाटक त्या दिवशी आम्ही साजरा करतो. आणि ढोलकीचे कार्यक्रम कर्नाटक आणि महाराष्ट्राचे संघ गोळा करून ढोलकीचे कार्यक्रम साजरा करतो. माझं नाव वीरप्पा शामराव सुरवसे, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. हे जत्रा सुरू झाल्यापासून 10 वर्ष झाले हे जत्रा करायला आम्ही. आतापर्यंत सगळे लोक 7 गावच्या 7 पालख्या येतात. भेटीचा सोहळ्याचा कार्यक्रम होतो. जो नाटक आणि हे ढोलावरचे गाणे, सगळे लोक, गावातले सगळे लोक आम्हाला सगळे लोक मदत करत आहेत. 2 दिवस महाप्रसाद वाटप करतो आम्ही, करून सगळे लोक हे जत्रा पार पडतो. मी सचिन पांडुरंग पंडे, सुक्षेत्र नांदणी तालुका, दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून अतिशय मोठ्या उत्साहामध्ये हा भेटीचा सोहळा पार पडतो. दिवाळी सणाचं औचित्य साधून कडीपंचमीच्या या दिवशी आपल्या या पंचक्रोशीतून जवळपास 6-7 पालख्यांचं आगमन आपल्या गावामध्ये होतो आणि 2 दिवस ह्या गावामध्ये यात्रा ही पार पडत असते. आणि यात्रा पार पडत असताना 2 दिवस गावामधले सर्व वातावरण भक्तिमय झालेलं असतं आणि त्याचप्रमाणे ह्या गावामध्ये 2 दिवस कोणीही घरामध्ये चूल पेटवत नाही. प्रसादाचं आयोजन केलेलं असतं, मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं इथं आयोजन केलेलं असतं. पंच कमिटीनं देखील मोठ्या उत्साहानं या यात्रेचं नियोजन महिनाभर चालू ठेवलेलं असतात आणि गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा सोहळा अत्यंत उत्साहामध्ये पार पडत असतात. पंच कमिटीला या नांदणी ग्रामस्थाच्या वतीनं एक असं सांगू इच्छितो की ही यात्रा दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढत असताना थोडं आपण पण असं सहभाग घेऊन आणखीन थोडं पालख्या वाढवून हा सोहळा पंचक्रोशीतील लोक बघण्यासाठी यावं, असं आपण थोडंसं आकर्षण वाढवलं तर या गावातलं महत्त्व देखील वाढतं आणि या गावातलं जे मंदिराचं किंवा या पालख्यांचा सोहळाचा जो कार्यक्रम होतो ते पंचक्रोशीमध्ये देखील पसरण्यास मदत होतं. अतिशय उत्साहानं हा कार्यक्रम पार पडल्यामुळं गावामध्ये देखील हा दिवाळी सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केल्यासारखं वाटत असतं.
आणि दिवसेंदिवस हा सोहळा अतिशय मोठाच होत आहे आणि गावकऱ्यांनी देखील भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि पंच कमिटीनं देखील खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करत असल्यामुळं निश्चितच कार्यक्रम हा यशस्वी आणि अगदी उत्तमरित्या होत आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.